भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराय तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा विठोबा भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराय. अधिक मासाच्या निमित्त होणारा आजचा हा कार्यक्रम प्रत्येक अधिक मासामध्ये काही ना काहीतरी सत्कर्म आपण करत असतो आणि त्यापैकी असणारा हा नामयज्ञ सोहळा ज्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचन असेल, हरिनामाचं कीर्तन असेल, प्रवचन इत्यादी साधनं असतील. अधिक मास, मलमास आणि पुरुषोत्तम मास अशा 3 नावांनी ओळखला जाणारा हा काळ पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो, अधिक मास म्हणूनही ओळखला जातो आणि मलमास म्हणूनही ओळखला जातो. प्रत्येकाची कारण वेगवेगळी. मलमास म्हणून ओळखला जातो का? कारण आपल्या कालगणनेप्रमाणे 365 दिवसांच्या वेगवेगळ्या तिथ्या असतात. 30 दिवसाचा आपला माहा असतो. साधारणपणे 30 दिवसांचा, 30 किंवा 31 दिवसांचा आपला माहा असतो. वास्तविक कसं आहे की प्राचीन भारतीय कालगणनेचा जर विचार केला तर आपली कालगणना ही सूर्याप्रमाणे चालत नाही तर चंद्राप्रमाणे चालते. कारण आपल्याकडं शुद्ध आणि वद्य हे 2 पक्ष असतात. कृष्ण आणि शुक्ल हे 2 पक्ष आपल्याकडं असतात आणि हे दोनही पक्ष चंद्राच्या स्थानाप्रमाणे बदलत असतात. दिवस आपला सूर्याच्या उगवण्याने सुरू होतो हे मान्य, सूर्योदयाला तिथी सुरू होते हे मान्य, सूर्योदयाला तिथी सुरू होते, सूर्योदयाला तिथी संपते. आजची तिथी उद्याच्या सूर्योदयाला संपणार आणि उद्याची तिथी उद्याच्या सूर्योदयापासून पुढे सुरू होणार. रात्री 12 वाजता दिवस आपला बदलत नाही, आपला दिवस बदलतो सूर्योदयालाच, 12ला बदलत नाही. पण तरीही माह जे ठरले गेलेले आहेत ते चंद्राच्या त्या स्थानाप्रमाणे ठरले गेलेले आहेत आणि त्यामध्ये होतं काय, प्रत्येक राशीमध्ये तो किती काळ असतो याच्यावरती त्याचं स्थान ठरलं जातं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की एखादी तिथी ही कमी येते आणि एखादी तिथी जास्त येते एकाच दिवशी. एखाद्या दिवशी 4 दिवसाची तिथी असते, 4 तासाची तिथी असते आणि उर्वरित तिथी ही वेगळी असते. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला जर प्रतिपदा असेल तर 4 तासानंतर ती द्वितीयामध्ये झालेली असते. असा सुद्धा आपल्याकडं प्रसंग घडतो. दुपारी 12 वाजेपर्यंत प्रतिपदा आहे हो, पण 12 नंतर द्वितीया सुरू झाली आहे, असं सुद्धा आपल्याकडं होतं. याच्यामुळे होतं काय, याच्यामुळे तिथीची वृद्धी आणि तिथीचा क्षय होतो. एखाद्या वेळेला दिवस जास्त येतो, दिवस म्हणजे तिथी जास्त येते, एखाद्या वेळेला कमी येते. मग ही जी वजा बेरीज जी झालेली असते ना ती एका बाजूला साठवली जाते
आणि 3 वर्षानंतर ते सगळ्या तिथ्या एकत्र करून त्याचा एक नवीन मास तयार होतो, ज्याला मलमास असं म्हटलं जातं. म्हणजे उर्वरित तिथींचा समुच्चय करून केलेला तो महिना, कमी झालेल्या तिथींचा, बाजूला काढलेल्या तिथींचा तयार झालेला तो महिना म्हणजे मनमास. आणि तो अधिकतेनं येतो म्हणून त्याला अधिक मासही म्हटलं गेलं. म्हणजे 12 मासाच्या व्यतिरिक्त अधिक्यानं आलेला आहे म्हणून अधिक मास. तिथी बाजूला काढलेल्या आहेत, तिथ्या शेष झालेल्या आहेत, तर त्यापासून तयार झालाय म्हणून मलमास. याच्यामुळे झालं काय म्हणे की तो महिना रुसला. प्रत्येक महिना कुठला म्हणे आषाढ आहे, कुठला श्रावण आहे, भाद्रपद आहे, अशी याला सगळे मलमास 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 म्हणू लागले. त्याला वाईट वाटू लागले. मग त्यानं भगवंताकडे तक्रार केली आणि त्यावेळेस भगवंताने सांगितलं, तू काळजी करू नकोस, आजपासून तुला माझं नाव देण्यात येईल, आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला गेला. आणि त्या काळामध्ये जो कोणी सत्कर्म करेल, नामस्मरण करेल, त्याच्या त्या सत्कर्मामुळे निर्माण होणारं पुण्य हे कैक पटीनं पुढं वाढेल. त्याच्यामध्ये बेरीज होणार नाही, तर त्याच्यामध्ये गुणाकार होणार, पटीनं वाढणार, मिसळणार नाही, तर अनेक पटीनं ते पुण्य वाढत जाणार. असा तुझा तो काळ असेल. आणि त्या काळाच्या निमित्तानं आपला असलेला हा नामयज्ञ सोहळा, अभंगाचा जो प्रतिपाद्य विषय आहे अथवा अभंगाची जी मध्यवर्ती संकल्पना आहे ती याच स्वरूपाची आहे. या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताच्या नामस्मरणाचं महत्व आम्हाला सांगितलं, नामस्मरणाचा परिणाम आम्हाला सांगितला आहे. आणि नामस्मरण करणाऱ्या त्या नामधारकाचं महत्व सांगत असताना महाराज त्याला भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. पंढरीनाथाला जो शरण गेला महाराजांनी त्याला भाग्यवंत असं म्हटलेलं आहे. महाराजांनी भाग्याची कल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. प्रत्येकाच्या दृष्टीनं भाग्य हे वेगवेगळं असतं. मुळात भाग्य म्हणजे असतं काय? भाग्य म्हणायचं कशाला? एक साधारणतः ठोकताळा आपल्याला सांगतो. एक लोकसमजूत, एक लोकव्यवहार आपल्याला सांगतो. प्रारब्ध, त्या प्रारब्धाचा जो वाटा आम्हाला अनुकूल पद्धतीनं भोगायला आला त्याला आम्ही भाग्य म्हणतो. आणि जर तो प्रतिकूल पद्धतीनं आला तर त्याला आम्ही आमचे भोग म्हणतो. एखाद्या व्यक्तीला जर सहज सगळ्या गोष्टी साध्य होत असतील, मिळतच असतील, तर भाग्यवान आहे हो. भाग्य त्याचं कष्ट न करता त्याला हे सगळं मिळतं. आम्हाला कष्ट करावं लागतं, त्याचं भाग्य, त्याला ते मिळतं. अनुकूल पद्धतीनं आला तर भाग्य, आणि प्रतिकूल पद्धतीनं आला तर काय करावं, आमचे भोग आहेत, सरना झालेत, करावं काय? अर्थात हे आहे प्रारब्धच. प्रतिकूल असलं म्हणून ते प्रारब्धच आहे, अनुकूल असलं तरीही ते प्रारब्धच आहे. पण दोन वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या वाट्याला आलं, आम्ही त्याचं नाव बदलून टाकलं. प्रारब्धालाच भाग्य म्हटलं जातं, त्यालाच भोग असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या भाग्याच्या कल्पना ह्या वेगळ्या. संसारिक जीवाचा विचार जर केला तर नाथरायांनी संसारिक जीवाची भाग्याची कल्पना आम्हाला सांगितली. नाथराय म्हणतात की संसारिक लोक, व्यावहारिक लोक भाग्य म्हणतात कशाला? ज्यासे प्रपंचाचा अतिविस्तारू त्यासी म्हणते भाग्य थोरू. ज्याच्या प्रपंचाचा विस्तार हा जास्त झालाय त्याला भाग्यवंत असं म्हटलं जातं, त्याला भाग्यवान असं म्हटलं जातं, त्याच्याकडे भाग्य आहे असं म्हटलं जातं. आता प्रपंचाचा विस्तार होतो कसा? काय झाल्यानंतर प्रपंचाचा विस्तार झाला? काय मिळवल्यानंतर तो भाग्यवान झाला? तर बाबा, ज्याचं एका घराच्या ऐवजी अनेक घर आहेत, एका उद्योगाच्या ऐवजी अनेक उद्योग आहेत, एका वाहनाच्या ऐवजी अनेक वाहनं आहेत, एका आपत्याच्या ऐवजी अनेक आपत्य आहेत, एका बायकोच्या ऐवजी नाही, बायको एकच पाहिजे बरं, जास्त नको. ज्याच्या ह्या लौकिकाच्या गोष्टी ह्या पसरलेल्या, पसारा वाढवलेला आहे, जास्त स्वरूपामध्ये आहे, त्याला प्रापंचिक भाग्य असं म्हटलं जातं. अनेक साधनं तो उत्पन्नाचे भाग्य आहे.
अहो काही काळजी नाही हो घराची. इथं नाही राहिला तर ते घर नाही तर हे घर नाही तर ते घर. नशीबवान आहे, भाग्यवान. अहो त्याच्याकडे निवड आहे हो. सोमवारी कुठल्या गाडीमध्ये जायचं, मंगळवारी कुठल्या गाडीमध्ये जायचं, गुरुवारी कुठल्या गाडीमध्ये जायचं, एवढ्या गाड्या दिवसा गणित गाड्या बदलतो. भाग्य आहे. एकदा कपडे घातले की ती जोडी दुसऱ्यांदा परत घालत नाही. भाग्य आहे, मिळतं. म्हणजे या गोष्टी लौकिकाचा पसारा ज्याचा जास्त झालेला आहे त्याला भाग्यवान असं लौकिक अर्थानं, व्यावहारिक अर्थानं समजलं जातं. या लोकांची इच्छा असते काय? महाराज सांगतात, ल्यावे खावे बारे, ल्यावे खावे बारे, असावे सदैव, असावे सदैव. ल्यावे भावे भारे, असावे सदैव, असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, असावे सदैव. हेची करी हाव संसारी, हेची करी हाव खावे बरे असावे सदैव, हेच करे हाव संसारी. संसारिक जीव असतो तो याच गोष्टींच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो. त्याच्या दृष्टीनं आयुष्याचं ध्येय काय असतं? वाढावे संतान, गृही भावे धनधान. या गोष्टीच्या प्राप्तीमध्येच तो स्वतःला भाग्यवान समजत असतो आणि त्याच्यासाठीच तो धडपडत असतो. पण संत महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्य याला म्हटलं त्यांनी कधीही गेलं, ते याला भाग्य म्हणतच नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितलंय, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. याला भाग्य म्हणू नका बाबांनो. का? कारण शाश्वत नाही म्हणून तुम्ही आम्ही याच गोष्टीला भाग्य म्हणतो. पण संत महात्मे त्याला म्हणत नाहीत देवा. का म्हणत नाहीत याचा विचार केलाय आपण कधी? आपल्याला जे कळतं ते त्यांना कळत नसेल का हो? आपण विचार करा ना. ज्या ज्ञानोबरायांनी निर्जीव भिंत चालवली, ज्या ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखामधून वेद वदवला, त्या ज्ञानोबरायांना हे कळत नव्हतं का की आळंदीमध्ये 1 गुंठा जर प्लॉट आत्ता घेतला तर 700 वर्षानंतर काय किंमत होईल त्याची? करता येत नव्हतं ज्ञानोबरायांना. तुकोबारायांनी करायचं होतं. आपण जातोय ना घोराड्यावरती भजनाला, जवळच कोणाला येऊ द्यायचं नाही.
होऊ दे 300-350 वर्षानंतर आमचे जे वंशज असतील की नाही, मग ते त्याचं काहीतरी प्लॉटिंग पाडतील, अमुक करतील, तमुक करतील. करता आलं नसतं का? का नाही केलं? विचार करा ना आपण. ज्ञानोबांना जे कळतं ते तुम्हाला आम्हाला कळतं का? भगवद्गीतेमध्ये भगवंताने जे सांगितलं अर्जुनाला, त्या अक्षरांमधला भाव ज्ञानोबांनी तुम्हा आम्हाला सांगितला. तत्वज्ञानाचा विषय हो कठीण विषय. शक्यतो लोकांची प्रवृत्ती होत नाही, लोक तिकडे जात नाही, कंटाळवा नाही, ते डोकं खर्च करावं लागतंय. असं राहू द्या, तत्वज्ञान बाजूला ठेव. मला एक गोष्ट सांगा की सोन्याबद्दल आपलं आकर्षण आहे का? आहे का आकर्षण सोन्याबद्दल? सोनं सोनं पिवळं दिसतं ते, आपट्याची पानं नव्हं. 1.25 लाख रुपये तोळा ज्याची किंमत आहे ते किती आहे? किती का असं ना, काय करायचं आपल्याला? हे सोनं मिळतं कसं हो आता? म्हणजे मिळतं म्हणजे किंमत विचारत नाही, उपलब्ध होतं कसं? सोन्याच्या खाणी असतात, खाणी. त्या खाणीमधून ते बाजू काढलं जातं, त्याला शुद्ध केलं जातं आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया करून वगैरे आपल्यापर्यंत ते येतं. हे जर सोनं घर बसल्या तयार झालं असतं तर भारतावरती असलेलं कर्ज फेडून टाकलं असतं की नाही आपण? कर्ज फेडा नंतर न फेडा, एखादा कुठलं तर एक काय म्हणतात त्याला, ते बेड बीट विकत घेतलं असतं, तिथं जाऊन राहिलो असतो आम्ही. सोनं तयार करता येतं का हो? येतं. कोणी सांगितलंय? ज्ञानोबांनी सांगितलंय. कशामध्ये सांगितलंय? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. कसं सांगितलंय? हा, कसं सांगितलंय हे नाही, कसं सांगितलंय ते नाही, सांगितलंय खरं. अहो, ते लपवण्यासाठी म्हणून तर नाथरायांचा अवतार आहे. ओव्यांमधली अक्षरं वेगवेगळी करून त्या 9000 ओव्यांमध्ये असं मिसळून टाकलंय ते कळतच नाही कोणाला. पण ती विद्या ज्ञानोबांनी दिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मग सोनं तयार जर ज्ञानोबाराय करत असतील तर लौकिकाचं महत्व त्यांना कळत नव्हतं असं म्हणता का? नाही. त्यांच्या दृष्टीनं त्याला कधीही किंमत नव्हती हो, कधीही किंमत नव्हती. ते त्याला भाग्य म्हणायला तयारच नाहीयेत. संत महात्मे प्रापंचिक वस्तूच्या प्राप्तीला भाग्य म्हणायला कधीही तयार नाहीत. तुम्ही आम्ही म्हणतो ते म्हणायला तयार नाहीत. आपल्या घरी आपण एखादं उपकरण आणतो तेव्हा, विद्युतवरती चालणारं उपकरण, ते उपकरण आणल्यानंतर त्याला वापरायचं कसं हे आपल्याला कळत नसतं. सुरुवातीला ठाऊक नसतं, माहीत नसतं. ते आपल्याला कळावं याच्याकरिता म्हणून त्या उपकरणाबरोबर एक मार्गदर्शक पुस्तिका दिलेली असते. लहान एवढं पुस्तक असतं ते, त्याला मार्गदर्शक पुस्तिका असं म्हणतात मराठीमध्ये. युजर मॅन्युअल इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात. एवढं लहान पुस्तक असतं. कशासाठी असतं? त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं असतं. बाबा, हे ज्या वेळेस तुम्हाला सुरू करायचंय, सुरू करण्याचा विधी काय, ठेवायचं कुठं, खिडकीजवळ ठेवायचंय का खिडकीपासून लांब ठेवायचंय, ओल्या ठिकाणी ठेवायचंय का कोरड्या ठिकाणी ठेवायचंय, भिंतीवरती लटकवायचंय का जमिनीवरती ठेवायचंय, हे सगळं त्यांनी सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये. त्याला लागणारा विद्युतचा पुरवठा किती असावा, 16 एम्पियर असावा, 26 एम्पियर असावा, इतका असावा, तितका असावा, हे सगळं त्यांनी सांगितलेलं असतं. त्याच्यामध्ये ते सुरू करायचं कसं आणि वापरायचं कसं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं असतं. मग आपण एखादं उपकरण आणतो, ते उपकरण वापरण्याबद्दलचा विधी जर पुस्तकामध्ये दिलेला असेल तर हा संसार, आणि संसारामध्ये आपल्या हाती लागलेलं हे माध्यम, हे उपकरण, या उपकरणाचा हेतू काय, ह्याला वापरायचं कसं, हे कुठं कळणार? तर हे गाथ्यामध्ये कळणार आणि ज्ञानेश्वरीमध्ये कळणार. भगवंतानी हे उपकरण दिलंय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताच्या भक्तीसाठी हा देह मिळालाय. भगवंतानी जे दिलंय, देले
सोडती नारायण नाचे जीवन भवरोग नाचे जीवपण पाय कान डोळे मुख बोलाया वचन भगवंतानी हा देह दिला एवढ्याकरता, बाकीचा पसारा गोळा करण्याकरता नाही, हे संत महात्म्यांचं म्हणणं आहे. आणि आपलं म्हणणं त्याच्या विपरीत. त्यांनी जर इकडं सूर्य उगवतोय असं सांगितलं तर आम्ही म्हणतो इकडं उगवतो. म्हणजे एवढं आमच्या दोघांच्या मतामध्ये परस्पर विरोधाभास आहे. पण महाराज म्हणले हरकत नाही बुवा, काही क्षणापुरतं अपवादासाठी म्हणून तुमचं म्हणणं आम्ही खरं धरू. संसारिक भोगाला जर तुम्ही भाग्य म्हणत असाल तर ते भाग्य म्हणून सिद्ध होण्यासाठी दोन वस्तू असणं गरजेचं आहे. तो भोग भोगण्यासाठी देह असायला पाहिजे आणि देहाला भोगण्यासाठी भोग असायला पाहिजे. त्यावेळी भाग्य म्हणता येईल. अहो भोग आहेत पण देहच नाही, त्या भोगांना भोगणार कोण? देह आहे हो, पण सकाळी जेवायला मिळालं तर संध्याकाळी मिळत नाही. काय भोगणार तू? ही परिस्थिती. देह पण असावा आणि त्या देहाला अनुकूल भोगही असावेत, त्यावेळी त्याला भाग्यवंत म्हणा, नाही तर त्याला भाग्यवंत म्हणता येत नाही. दुर्दैव असे देवा, या दोनही गोष्टी नश्वर आहेत. देहाचा काय भरवसा आहे? ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितलं, काळा नळाची उंडी घातली लोणियाची कुंडी, माशी पांख पाखडे तव हे सरे. देह नष्ट व्हायला लागतं काय? किती वेळ लागतो? माशी असते की नाही? माशी आधी आषाढ महिन्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव जास्त होतो बा, जास्त प्रमाणात दिसतात. घरामध्ये सर्वत्र त्या माशा पसरलेल्या असतात. केवढी असते ती माशी? एवढी एवढी अशी लहान ती माशी असते. आता माशीला असणारा पंख केवढा असतो? त्याच्याहून लहान असतो. त्या पंखांना फडफडायला किती वेळ लागतो? त्याहून कमी काळामध्ये तो देह येतो आणि जातो, देह नष्ट होतो. देहाचा काय भरवसा आहे? अहो रात्री झोपताना होता हो, पण सकाळी उठलाच नाही. अनेक वेळेला असं होतं. पहा, कालपर्यंत आमच्या बरोबर राहत होता हो, चांगला होता, बोलत होता, फिरत होता, पण कसं काय झालं काय माहिती, अचानकच झालं. अचानक असं काही होत नसतं देवा आपल्या आयुष्यामध्ये, काही होत नसतं अचानक. सगळं पूर्व नियोजित असतं. मोबाईल वापरतो की नाही आपण? मोबाईल एक साधारणतः 15-1 वर्षांपूर्वी मोबाईलला रिचार्ज करण्याची एक पद्धत होती. पहा, म्हणजे आत्तासारखं ते अनलिमिटेड वगैरे नव्हतं. त्याला तो रिचार्ज करावा लागायचा. ते असं एवढं लहान ते हे मिळायचं का, स्क्रॅच कुपन, आणि त्या कुपनवरती असं खोडायचं नखानं किंवा रुपयाच्या नाण्यानं असं खोडायचं. त्याच्यावरती आकडा असायचा. तो आकडा टाकला की तो मोबाईल रिचार्ज व्हायचा. कशा पद्धतीनं व्हायचा? त्याला बाबा 100 सेकंद, 1000 सेकंद असा तर रिचार्ज व्हायचा. म्हणजे ते 1000 सेकंद संपले की मग ते डबड आहे, त्याचा काही उपयोग नाहीये, काही उपयोग नाही त्याचा. जोपर्यंत 1000 सेकंद आहेत तोपर्यंत ते चालतंय, नंतर काम करत नाही. त्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपण श्वास किती घेणार, जेवणार किती, बोलणार किती, चालणार फिरणार किती, हे सगळं लिहून ठेवलं आहे. हिशोब आहे त्याचा.
आणि तेवढ्या त्या गोष्टींची भरपाई झाली. म्हणजे बोलायला जर भगवंतानी 10,000 कोटी शब्द जर दिलेले असतील, एक शब्द आम्ही उच्चारला तर त्या 10,000 कोटी शब्दांमधून तो शब्द वजा केला जातो. मग 9,999 कोटी शब्द शिल्लक राहिले जातात. 10,000 कोटींमधनं तो एक शब्द वजा होतो, मग राहिलेले. आणि ते 10,000 कोटी शब्द बोलून संपले, मग याची वाचा बंद. बोलतोच येत नाही. खाण्यासाठी जर एवढं अन्न हा खाईल, आयुष्यामध्ये 10 क्विंटल अन्न हा खाईल, एवढं जर लिहून ठेवलेलं असेल आणि तेवढं त्याची भरपाई झाली, तेवढं ते खाल्लं, तेवढा तो जेवला, नंतर आयुष्य शिल्लक असतं, पण पोटाला तोंडाद्वारे खाता येत नाही. मग बेंबीला होल पाडा, त्याच्यामधून पाणी सोडा, त्याच्यामधून ज्यूस सोडा, हे असले सगळे प्रयोग सुरू होतात. म्हणजे तोंडातून खायचं बंद. जिवंत आहे का नाही, आयुष्य आहे का नाही, हाय ना, पण खाताय कुठून? चालणं फिरणं, किती चालणार, किती फिरणार, हात किती वेळा हलवणार, हे सगळं लिहून ठेवलेलं असतं देवा. आणि तेवढी हालचाल झाली, अर्धांग वायू येतो आणि एक बाजू पूर्ण बंद. हे सगळं लिहून ठेवलं जातं. हे मी माझ्या पोटचं सांगत नाही. यद्दिने पतितो बिंदुर मातृगर्भे सुनिश्चितम तद्दिने लिखितम सर्वम जन्म मृत्यू सुखोत्तरम. ज्या दिवशी आईच्या गर्भाशयामध्ये त्या जीवाचा प्रवेश होतो, त्या दिवशी हे सगळं लिहून ठेवलं जातं देवा. जन्माला येण्याच्या अगोदर मरण निश्चित करून आपण आलोय. मरणार किती हे ठरलंय, जगणार कसं हे नाही, मरणार कसं हे निश्चित आहे. गरुडाला एकदा कळालं की आपल्या आईचं मरण जवळ आलंय. मग त्यानं केलं काय, आईला उचललं आणि उंच पर्वतामध्ये ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाशही जात नाही अशा ठिकाणी आईला नेऊन ठेवलं. बाहेर आला. बाहेर आल्यानंतर यमदूत विचारलं, कस का आला रे बाबा? म्हणे तुमच्या मातोश्रींना न्यायला आलोय, त्यांचा आता आयुष्याचा काळ संपला, त्यांना घेऊन जायला आलो. कस काय तुला इथला पत्ता मिळाला? अरे तुझ्यापासून वाचवण्यासाठी एवढं मी आईला इथं आणून ठेवलं आणि तू इथं पण आलास. म्हणे गरुडा, सकाळी मला यमधर्मानं यादी दिली, आज उचलायचंय कोणाला कोणाला. त्या यादीमध्ये आपल्या मातोश्रींचं नाव, वेळ, ठिकाण हे सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. वेळेबद्दल अडचण नव्हती, अडचण होती ठिकाणाबद्दल. म्हातारी तुझी झालेली आई मरायला कशाला डोंगरावरती येईल, हा मला प्रश्न पडलेला होता. पण तू स्वतः तुझ्या आईला इथपर्यंत आणून सोडलंस, माझं काम हलकं केलंस. कुठं जाणार, कसं जाणार हे सुद्धा निश्चित आहे देवा. भगवंतानी सांगितलंय दुसऱ्या अध्यायामध्ये, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे घटिका यत्र जैसे परिभ्रमेगा. हे निश्चित आहे, शाश्वत आहे, ठरलेलं आहे. देहाचा, शरीराचा स्वभाव ज्ञानोबारांनी सांगितला आहे. शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे. नाश पावणं हा त्या देहाचा स्वभाव आहे. स्वभाव तो देह आहे कसा, महाराज सांगतात पहा, हा देह नाशिवंत हरे कर
कीटकाचा रव रव दुर्गंधी रव रव दुर्गंधी मंगळतेचा निम्म्या दिवसामध्ये चार युग 1000 वेळेला येऊन जातात. म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली ही चतुर्युगी 1000 वेळेला येऊन गेल्यानंतर निम्मा दिवस होतो. आणि तीच चतुर्युगी 1000 वेळेला येऊन गेल्यानंतर निम्मा दिवस म्हणजे दिवसाचे 4000 युग आणि रात्रीचे 4000 युग असं दोनही मिळून 8000 युगांचा संपूर्ण दिवस त्या ब्रह्मदेवाचा. आणि ते 100 दिवस पूर्ण झाले की नवीन ब्रह्मदेव त्याच्या ठिकाणी येतो. 7 मन्वंतर बदलतात, 14 इंद्र एका दिवसामध्ये बदलतात. असा तो ब्रह्मदेव संसार निर्माण करणारा, सृष्टी निर्माण करणारा, पण तो पण जर शाश्वत नसेल, त्यानं निर्माण केलेल्या पंचमहाभूतांपासून तयार झालेला हा देह खरा कसा आणि शाश्वत कसा आणि चिरंजीवी कसा? तो स्वतःच जर शाश्वत नाही, त्यानं निर्माण केलेला कसं शाश्वत असेल? त्यामुळे देह खरा नाही आणि देह संबंधी पदार्थही खरे नाहीत, हे महाराजांचं म्हणणं. महाराजांनी याबद्दलचं म्हणणं सांगत असताना आम्हाला सांगितलं, पहा महाराज म्हणतात, देहाधिकाय खर देह अधिकाय खर देह अधिकाय खरा देह अधिकाय खरा देह अधिकाय खर देह अधिकाय खरा देह अधिकाय खरा देह संबंधी पसारा 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 बुजगावणे चोरा बुजगावणे चोरा भुजगावने चोरा भुजगावने चोरा बुजगावणे चोरा भुजगावने चोरा भुजगावने चोरा रक्षणासे भासतासे
संबंधी पसारा. अहो देह सुद्धा खरा नाही आणि त्यानं गेलेला पसारा सुद्धा खरा नाही. असा तो देह जो नाश पावणारे, जो नष्ट होणारे, त्याला भाग्यवान तुम्ही म्हणता कसं? आणि भोगांना, अहो त्या भोगांचं काय? प्रारब्धामध्ये जर असेल तर त्याची प्राप्ती काही न केल्या सुद्धा होणारच आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं पहा, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निवसे, समृद्धी जाया पैसे घर रे. दादांचे एक मित्र होते, कोल्हापूरला दोघं शिकायला होते. दादा चौघे भाऊ, ते सुद्धा चौघे भाऊ. थोरला होता तो इंजिनियर, दुसरा झाला तो डॉक्टर, तिसरा झाला वकील आणि चौथा होता ते होतं शेंडेफळ. त्याला काय आई वडिलांनी एवढं लाडवून ठेवलं ते काय शिकलं नाही. आमच्याकडचे देशमुख म्हणजे आमच्याकडच्या देशमुखांच्या 7 बाऱ्यांवरती 20 एकर 50 एकर अशी भानगड काय नाही. 1 डोंगर 2 डोंगर 3 डोंगर अशी त्यांची मालमत्ता. म्हणजे शेकडोनी एकर, 100 200 एकर 300 एकर 400 एकर अशा जमीन आमच्याकडच्या देशमुखांना. देशमुखांपैकी एक गर्भ श्रीमंत, भरपूर संपत्ती, आई वडिलांचं तर शेवटचं पोर, लाडामध्ये वाढलेलं. बापाने एक बुलेट घेऊन दिलेली होती. सकाळी निवांत उठायचं, आंघोळ करायची, पोटाला काहीतरी खायचं. आमच्याकडची पद्धत, बाहेर जाताना खांद्यावरती गमझा टाकायचा, बुलेटला किक मारायची आणि पोरांबरोबर फिरत बस. दुपार झाली, भूक लागली, घरी आला, जेवला, झोपला. 5 वाजले, उठले, हातपाय धुतले, चहा पिला, पुन्हा बाहेर गेले, संध्याकाळी जेवायला घरी. आई वडील होते तोपर्यंत हे चाललं हो. नंतर परेशानी झाली, अवघड होऊ लागलं. त्या काळातल्या लोकांची एक समजूत, लग्न केलं की माणसं सुधारतात म्हणून लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर पण काय फरक पडला नाही ह्याच्यामध्ये. आता करायचं काय? थोरल्या भावानं विचार केला, हा जर असाच राहिला तर स्वतःचं नुकसान करून घेणार आहे ते घेणारच आहे, पण घराला पाठीमागून येणार आहे. त्यामुळे काय करायचं, वाटण्या करून टाकायचं. तुझं तुझ्या बरोबर बघ बाबा, आमचं जे काय असेल ते आमचं आम्ही बघू. म्हणून वाटण्या केल्या. वाटण्या करत असताना वाटण्या अशा पद्धतीनं केल्या. उदाहरणार्थ 100 एकर जमीन आहे. त्या 100 एकर मधली 60 एकर तिघांकडं आणि 40 एकर एकट्याला, अशा त्या जमिनीच्या वाटण्या केल्या. पण याच्या वाटणीला जे दिलं की नाही ते दिलं माळरान, मुरमाड जमीन, ज्या जमिनीमधनं कुसळं सुद्धा वरती येत नाही. कुसळं म्हणजे कळतं का? माहित आहे ना कुसळं? कुसळं ज्या जमिनीमधनं वरती येत नाही अशी जमीन त्या बाबाला दिली. आणि ह्यांनी आपली चांगली पानस्थळ बागायतदार जमीन, यांनी कमी पण चांगली जमीन त्यांच्याकडं, ह्याला जास्त पण कमी दर्जाची, हलक्या दर्जाची जमीन, कमी उत्पन्न देणारी. त्यानं पण विचार केला, माझ्या नशिबामध्ये जे असेल ते माझं होईल बाबा, कशाला कोणाला दोष द्यायचा. ठीक आहे, वाटण्या मला मान्य, माझं बघतो, तुमचं तुम्ही बघा. काही वर्षानं झालं काय, त्याच्या जमिनीमधून बरोबर मधून नॅशनल हायवे गेला. मग जी जमीन कुसळं उगवत नव्हती ती आता सोनं पिकवू लागली. जमिनीचे प्लॉट पडले. प्लॉट पडल्यामुळे जागेला दर चांगला आला. जागा विकून टाकली. पैशामधून गावाच्या पलीकडे एक पेट्रोल पंप टाकला, अलीकडे एक पेट्रोल पंप टाकला. डॉक्टर, वकील, इंजिनियर 10 वर्षापूर्वी ज्या घरामध्ये राहत होते आज त्याच घरात आहेत. 5 वर्षापूर्वी ज्या गाडीमधनं फिरत होते आज तीच गाडी घेऊन फिरतायत. हा आपला वर्षाला गाड्या बदलतोय, वर्षाला जागा खरेदी करतोय, वर्षाला मजल्यांवरती मजले चढवतोय. काय केलं त्यानं? काही नाही. भाग्याचे नि भडके, उद्यमाचे नि मिसे, आपोआप सगळं मिळतं. महाराजांचं प्रमाण आहे, अन्नमान धन येतो प्रारब्धा आधी. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. प्रारब्धामध्ये असेल ते आपोआप मिळणार. एक सांगू का, आरोपित तर होणार नाहीत ना, वाईट तर वाटणार नाही ना. पुण्यामध्ये राहायचा प्रसंग आला होता आमच्यावर. एक 5-6 दिवस पुण्यामध्ये राहिलो.
मग दिवसभर त्या घरामध्ये बसून मला कंटाळा यायचा. सोसायटी होती, एक 200-400 250-300 काहीतरी घरं असतील. मग एवढी मोठी ती सोसायटी, त्याच्यामध्ये एक बगीचा वगैरे केलेला. संध्याकाळ झाली, दिवस मावळला, 5 वाजले की आपण खाली जाऊन त्या बगीच्यामध्ये बसायचं. मग तिथं त्या सोसायटीमधले पोरं लेकरं वगैरे खेळायला येणार, त्यांचा खेळ बघत बसायचा. आपला मोबाईलवरती काहीतरी बघत बसायचं. मोकळ्या हवेमध्ये 1-2 तास बसायचं आणि परत त्या घरामध्ये निघून जायचं. पहिल्या दिवशी गेलो, एक गृहस्थ, हातामध्ये एक बादली, एक सुपली आणि झाडू, आणि दुसऱ्या हातामध्ये कुत्रं आणि त्याला बांधलेला तो पट्टा, असं हे सगळं घेऊन खाली आलं. ते श्वान पुढं चालत होतं, त्याच्या पाठीमागं हे गृहस्थ हातामध्ये बादली, सुपली आणि ते केरसुई घेऊन चालत होते. तर मी विचार केला, कचऱ्याची बादली घेऊन आलाय, ती झाडू आणि ती सुपली घेऊन का फिरायला लागलाय? बरं, एका ठिकाणी त्या श्वानाला बांधन आपण, ते श्वान जिकडं जाईल तिकडं ती बादली आणि सुपली घेऊन चाललाय. काय करतो हा? काय का करणं, आपल्याला काय घेणं देणं, जाऊ दे, त्याचं त्याच्याबरोबर, आपलं आपल्याबरोबर. पहिला दिवस सोडून दिला, दुसऱ्या दिवशी तसंच घडलं, दुसरा दिवस सोडून दिला, तिसऱ्या दिवशी पण तसंच घडलं. आता ठरवलं की हा काय करतोय ते बघायचं. श्वानाला खाली घेऊन येतोय, केरसुनी, सुपली आणि ती बादली घेऊन येतोय, करतोय काय हा या गोष्टीचं, वस्तूंचं ते बघायचं. म्हणून ते श्वान पुढं, त्याच्या पाठीमागं ते गृहस्थ आणि त्याच्या पाठीमागं मी. कशासाठी? त्या सुपलीचं आणि झाडूचं, त्या केरसुनीचं करतोय काय हे बघण्यासाठी. तो श्वानाला खाली घेऊन का आला होता? घरामध्ये दिवसभर राहणार ते श्वान, त्याला त्याच्या नैसर्गिक विधी कुठं तर करायचे असतीलच की, ते घरात कशा करायच्या, म्हणून ते करण्यासाठी, म्हणून त्याला ते खाली आणायचं, फिरवण्यासाठी म्हणून. आणि आता उच्चभ्रू लोकांची सोसायटी, सुशिक्षित माणसं राहणार, त्यांना अशी घाण कचरा वगैरे ते पडलेलं चालत नाही. मग ते उचलायचं कोणी? उचलण्यासाठी म्हणून पगारी माणूस यांनी ठेवलेला. त्यानं ज्या कामासाठी आला होता ते काम केलं, घाण त्यानं केली, त्याला एका ठिकाणी बांधलं, सुपली घेऊन आला, झाडू घेऊन आला, ती घाण उचलली, सुपलीमध्ये टाकली, बादलीमध्ये टाकली आणि बादली मोकळी करण्यासाठी म्हणून तो निघून गेला. आता आपण मला सांगा, देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी त्याचे कामं त्याला स्वतः करावे लागतात ना, का दुसरा कुठला माणूस ठेवता येतो? नाही. या श्वानाच्या शौचाला उचलण्यासाठी जर स्वतंत्र माणूस असेल पगारी, तर सांगा त्या श्वानाचं काय भाग्य असेल, काय भाग्यवान असेल. त्यानं काय केलं असेल, एवढे भोग त्याला मिळतात आयुष्यामध्ये भोगण्यासाठी. कुठं काय तीर्थयात्रा केली आहे, कुठं काय पंगत घातली आहे, कुठं काय ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं पारायण केलंय, का हरी हरी म्हणून कुठं बसलाय, कुठलं पुस्तक लिहिलंय, कुठला त्याला पुरस्कार मिळाला, काय असं. पण त्याला मिळतं ना हे सगळं. कशामुळं? भाग्याचे नि भडसे. नशिबामध्ये जर असेल तर जनावरांना एवढं सगळं मिळतं, मग माणसांना का मिळणार नाही देवा? जनावरांना मिळतं हे सगळं, आपल्याला का मिळणार नाही? मोठ्या ठिकाणी, मोठ्या शहरांमध्ये जा, आपण पुण्यामध्ये वगैरे जा, अहो 5-5, 10-10 कोटी एका गाडीची किंमत आहे. कारखान्याची सांगत नाही मी, गाडीची किंमत 5 कोटी 10 कोटी. आणि तेवढे पैसे खर्च करून गाडी विकत घेणारा गाडीचा मालक गाडीच्या पाठीमागच्या बाकावर बसतो आणि त्यानं सांभाळलेलं ते कुत्रं मांजर पुढं बसतं. सांगा काय नशीब आहे, काहीही न करता. मग हे जर जनावरांना इथं जर मिळत असेल, पशु पक्ष्यांना जर मिळत असेल, तर तुम्हाला मिळणार नाही का रे बाबांनो? तुम्हालाही ते मिळणारच आहे. त्याच्यासाठी एवढा खटाटोप करू नका. नशिबामध्ये जर असेल तर मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी मिळतात नशिबामध्ये, सगळ्या गोष्टी मिळतात. पण देवाची भक्ती ही नशिबानं प्राप्त होत नाही. देवा त्याची प्राप्ती ही नशिबावरती होत नाही. अंबानीच्या घरामध्ये जन्मला म्हणून त्याला मोक्ष प्राप्त झाला असं नसतं. अदानीच्या घरामध्ये जन्माला आला म्हणून तो मुक्त झाला असंही नसतं. अहो त्यानं साधना करावी लागते, ती भक्ती असावी लागते, ते पुण्य असावं लागतं, त्यावेळी त्याची प्राप्ती होते. ज्ञानोबारांनी आम्हाला काय सांगितलंय?
अहो त्याचं नाव जर एकदा मुखामध्ये यायचं असेल तर 1000 जन्माची पुण्य असावी लागते. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्र बोळी जे एक वेळा मुखी यावया. एकदा नाव मुखावरती यायचं असेल भगवंताचं तर सहस्त्र जन्माची साधना असावी लागते. तर एकदा येतं मुखावरती त्याचं नाव, ती साधना करावी लागते. नशिबानं हे प्राप्त होत नाही. अहो त्या गोपाळांना त्यांची प्राप्ती झाली, त्या गोपाळांना काय नशिबानं प्राप्ती झाली का? नाही. अरे जन्म जन्मांतरापासून त्याची सेवा केलेली आहे. तुकोबारांना त्याची प्राप्ती झाली, तुकोबारांच्या काय नशिबामध्ये होतं म्हणून झालं का? नाही. प्रत्येक अवतारामध्ये त्याच्या बरोबर आहेत, त्याच्या बरोबर काम केलेले आहे, त्याची सेवा केलेली आहे, त्याचं भजन केलंय म्हणून प्राप्ती झाली. ती नशिबानं होत नसते, त्याच्यासाठी स्वतः साधना करावी लागते. त्यामुळे ते जे सगळे भोग आहेत हे नशिबानं प्राप्त होणारे आहेत, त्यासाठी विशिष्ट प्रयत्न करावे लागत नाहीत. पण भोगही नश्वर आहेत आणि भोगणारा देहही नश्वर आहे, त्याला भाग्य म्हणता येत नाही. भाग्य जर म्हणायचं असेल तर त्याला म्हणा जे शाश्वत आहे, जे बदलत नाही, जे नित्य आहे आणि जे परिपूर्ण आहे. अर्धवटाला भाग्य म्हणू नका, बदलणाऱ्याला भाग्य म्हणू नका, संपणाऱ्याला भाग्य म्हणू नका. जे नित्य आहे, शाश्वत आहे आणि परिपूर्ण आणि असं एकमेव तत्व कोणतं? माऊली सांगतात सच्चिदानंद
सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवून जगन वाट पाहे भक्तांची. एक आणि एकमेव तो आहे जो या जगतामध्ये शाश्वत आहे. आपल्या पूर्वीही तो आहे, आपण असतानाही तो आहे आणि आपल्या नंतरही तो आहे. आणि त्याची प्राप्ती साधनेनं ज्याला झाली तो त्याला महाराज भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराय तरले तरती हय भरवस नामधारकाचा ठसा. माळखंबी भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया पंढरी राया पंढरी राया तरले शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरती तरले हा भरवता तरले तरती हा भरवता तरले तरती हा भरवता भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया
तरती हा भरवता तरले तरती हा भरवता तरले तरते हा भरवसा तरले तरते हा भरवसा तरले तरती हा भरवता तरले तरती हा भरवता तरले हा भरवसा तरले हा भरवसा माग उदयाचा ढगचा नभधारका ताटचा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा
म्हणून तया शरण गेले पंढरीराया. पंढरीनाथाला जो शरण गेला त्याला महाराज भाग्यवंत म्हणतात. ठीक आहे महाराज, हरकत नाही. पण पंढरीनाथालाच शरण जाणारा भाग्यवंत का सांगा? इतर देवदेवता आहेत, त्यांना शरण जाणारा भाग्यवंत नाही का? महाराज म्हणतात, अहो इतरांचं काय घेऊन बसला? बळया माझा पंढरीराव जो या देवांचा हिती. अहो इतरांचं काय? स्वतःची पोट भरण्यासाठी इतरांना जे मागतात आणि मग यांचं पोट भरतं त्याला देव म्हणायला आम्ही तयार नाहीत म्हणे. त्या देवांचा हा देव आहे. अहो ज्याच्या सामर्थ्याचा जर विचार केला. मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. त्याच्या सामर्थ्याचा विचार करा. अहो जो मुक्याला वाचा देऊ शकतो, पांगळ्याला जो पर्वत चढायला लावू शकतो, नव्हे आंधळ्याला जो दृष्टी देतो, असा तो आमचा पंढरीराय, ज्याच्यापासून सगळं काही निर्माण होतं. या सृष्टीमध्ये सगळ्या योगांचा योगेश्वर तो. त्या योगेश्वराची प्राप्ती ज्याला झाली त्याला शरण जो गेला तो भाग्यवंत. महाराज म्हणतात पहा, अंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा. एक विठोबा विठोबा प्रसवला विश्वतोषे
अंधया पांगळ्याचा एक प्रसवला विश्व तोची सर्व होय जनता. या जगतामध्ये जे पण काही घडतं त्याच्या इच्छेनं आणि त्याच्या ज्ञानानंच घडतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो हि ईश्वरः. कल्पना फक्त आपण करा, निर्वाचित झालेल्या वनवासी असणाऱ्या 5 भावांना हा जर सम्राट करू शकतो तर हा काय काय करू शकतो याची आपण नुसती कल्पना करा. अशक्य असणाऱ्या सगळ्या गोष्टी शक्य करू शकतो. दगडाच्या बैलाचं दूध सुद्धा काढू शकतो, काही तो करू शकतो. 12 वर्षांपूर्वी गेलेल्या गुरुपुत्राला परत तो आणू शकतो, काहीही तो करू शकतो. असा सर्व सत्ताधीश आणि सर्व सत्तामान असणारा तो. अहो, ज्याच्या फक्त नावानं पाण्यावरती दगड तरतात असं ज्याचं सामर्थ्य आहे तो, त्याची प्राप्ती ज्याला झाली तो भाग्यवंत. आणि त्याच्या नामाचा आधार ज्यानं घेतला तो नामधारक भाग्यवंत. कारण त्या साधनेमुळे या लोकातलं, एह लोकातलं आणि परलोकातलं सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी ते एक साधन. महाराजांनी आम्हालाच प्रश्न केलाय, सांगा म्हणे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सगळ्या गोष्टी बाबा मिळून जातील, सगळे सुख पायाशी येतील. अहो, महाराजांचं नामावरचं ते प्रेम पाहिलं आणि देवानीच महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला काय हवंय हो? तुम्हाला वैकुंठ देऊ नको, रिद्धी सिद्धी देऊ नको, मुक्ती देऊ नको. का? देवा ऐके हे विनंती, मज नको रे मुक्ती, तया इच्छा गती हे सुखा गळे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारे करून तिष्ठती. नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हरस कथे काळे नामाचा. तुझ्या नामाचा तुझ्या
सकळे मेघ श्यामा जन्म गोड याजसाठी त्या नामाचं महत्व काय ते आम्हाला ठाऊक. आम्ही नामाचे धारक आहोत आणि त्या नामाचं सामर्थ्य आम्हाला ठाऊक आहे. त्या नामाचा नामधारक जो कोणी झाला त्या साधनेनं त्यानं हा भवसागर तारून पलीकडं निघून गेला. आणि ज्यानं हा भवसागर तारला महाराज त्याला भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया, तरले तरते हा भरवसा. नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ, भोळ्या भाविक निर्मळ. तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा ठसा. गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी, तरले तरते हा भरवसा. नामधारकाचा ठसा. आपल्या सर्वांना कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे की पंढरीनाथाच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं.
कार्तिक पौर्णिमे दिवशी आपण पंढरीला यावं. 8 दिवस चालणाऱ्या त्या पंढरीनाथाच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. आपल्याला कार्तिक वारीचं निमंत्रण देतो. आपल्या प्रतीक्षेमध्ये आम्ही नित्य आहोत याची शाश्वती आपल्याला करून देतो. पंढरीनाथाच्या पालखी सोहळ्याला आपण या ही आपल्याला विनंती करतो. आपल्या गावामध्ये चालू असणारा हा मलमासाच्या अधिक मासाच्या निमित्तानं असलेला हा कार्यक्रम जेवढं आपल्याला करता येईल तेवढं भगवंताच्या नामाचं नामस्मरण अधिक करा. जेवढं पण काय अनुष्ठान करता येईल तेवढे या काळामध्ये अनुष्ठान करा. जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये आपण व्यतीत करावा. नामस्मरणासाठी आपण जास्तीत जास्त वेळ द्याव्या. कारण त्या नामस्मरणामुळे अर्जित होणारी पुण्य ही कैक पटीनं वाढणारी आहे. भगवंताच्या नामस्मरणाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. ते नामस्मरण आपल्याकडून व्हावं ही पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण ते सर्वांनी नामस्मरण करावं ही आपल्याला विनंती करतो. गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरते भरवस नामधारकच ठसा. कोणे परगाव गायली पुराणे गायली पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गायले पुराणे गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरल तरते हा भरवसा तरल तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा गायली पुराणे गायली पुराणे गायले पुराणे माईक चालू करा. गायले हॅलो हॅलो तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा
तुका म्हणे वेदवाने तरले तर